टू आवर न्यूएस्ट व्लॉग आणि आज आम्ही दाखवणार आहोत की अ डे इन लाईफ आवर डे इन लाईफ ॲज अन इंटिरियर डिझायनर्स. आता आम्ही चाललो आहे आमच्या मांडूच्या साईडवर. यू कॅन सी आमची फेवरेट मोड ऑफ ट्रान्सपोर्ट आर मुंबई लोकल ट्रान्सपोर्टिंग अस फ्रॉम दादर टू मांडू. आज आता आम्ही तुम्हाला दाखवतो की कसं आमचा दिवस असतो, ज्याच्यामध्ये आम्ही साईटवरती काय काय काम करतो, डिस्कशन कसे होतात आणि त्याच्या हिशोबाने बघूया. सो बेसिकली मी सगळ्या लाईट्स आणि सगळं इलेक्ट्रॉनिक्स आपले जे पण आहे सगळे एकत्र चेक केलेले आहेत आणि शुभम पण बाकीचं टेक्निकल गोष्टी चेक करतोय. लवकरच ही साईड आम्ही हँडओव्हर करणार असतो. जरा खूप रश आहे, काही मीटिंग्स आहेत साईटवरती आपल्या अख्ख्या टीम सोबत. हो, आणि कशा प्रकारे ही साईट झाली आहे त्याचं म्हणजे आमच्याकडे बिफोरच्या व्हिडिओज पण आहेत आणि आफ्टर आता आम्ही घेणार आहोत प्रॉपर एक फोटोशूट करून वगैरे. आणि सध्या जे काही चालू आहे त्याचं पण आम्ही शॉर्ट्स मध्ये आमच्या डेली टाकत असतो की काय काय आम्ही करतोय या साईट वरती. फॉलो ऑरा इंटिरियर्स. मी लवकरच डिस्क्रिप्शन मध्ये किंवा इथे पॉपअप लिंक टाकेन की तुम्ही जाऊन इंस्टाग्राम वरती पण फॉलो करा. आणि लवकरच आमचं युट्यूब चॅनल फॉर ऑरा इंटिरियर्स पण येत आहे. आणि जर तुमच्या रिलेटिव्ह फ्रेंड्स मध्ये कोणाला पण गरज असेल इंटेरियर करायची तर खरंच आम्हाला तुम्ही सजेस्ट करू शकता, कारण आम्ही अशा प्रकारे जे बेस्ट वर्क आहे ते आम्ही तुम्हाला करून देऊ. कशा प्रकारे आम्ही हे इंटेरियरच्या फील्ड मध्ये आलो त्याच्याबद्दल कृतिका तू जरा सांग लोकांना कसं आपल्या. सो बेसिकली मला लहानपणापासून आम्हाला दोघांना पण लहानपणापासून आर्ट ह्या क्षेत्रात खूप आवडायचं, आर्ट अँड क्राफ्ट. सो आणि जास्त ते मला असं वाटायचं की मला मॅथ्स नाही आवडायचं, म्हणून मी म्हटलं की या फील्ड मध्ये घेऊया, कारण मला मॅथ्स खूप त्याला मॅथ्स येणं आणि मग मी डिस्कवर केलं की काय फील्ड आहे. मला एक समजलं की इंटिरियर डिझायनिंग असं पण एक फील्ड असतं. सो आम्ही एक्सप्लोर केलं. तर शुभम ऑब्व्हियसली माझ्याहून 2 वर्षांनी मोठा आहे. सो मी 11th 12th कम्प्लीट केली आणि मुंबईमध्ये येऊन सो बाकीचं आमचं एज्युकेशन आहे ते मालवणमध्येच झालं. शुभमची 11th 12th झाली आहे ती म्हणजे अशी दे टोपीवाला हायस्कूल मधनं आणि माझं झालंय रोजनी इंग्लिश स्कूल मालवण. सो 10th माझी मी तिथे कम्प्लीट केली. शुभमने 11th 12th कम्प्लीट केली आणि मला होतं यायचं मुंबईला. सो मी केली माझी 11th 12th फ्रॉम पोद्दार जे माटुंगामध्ये आहे. आणि तोपर्यंत शुभमला मी सांगितलं की तू इंटिरियर डिझायनिंग करायला जा. तेव्हा रचनामध्ये मधून आम्ही डिप्लोमा केलेला आहे. 3 इयर्सचा डिप्लोमा आम्ही कम्प्लीट केलेला आहे. आणि साईड बाय साईड आम्ही फ्रीलान्सिंग म्हणजे जॉब्स पण करत होतो. फ्रीलान्सिंग लाईक 3D व्हिज्युअलायझर्स म्हणून पण काम करत होतो. नंतर आम्ही एका कॉन्ट्रॅक्टरकडे काम केलं. सो आम्हाला काय काय शिकायला मिळालं, ज्यामधूनच आम्ही नंतर आमचं स्वतःचा फर्म काढायचं विचार केला आणि आम्ही स्टार्ट केलं. येस. आणि मी इंस्टाग्राम आमचं 3 to 4 इयर्स आताच ऑक्टोबर मध्ये आमच्या ऑराला 3 इयर्स कम्प्लीट झालेले आहेत. ऑक्टोबर किती 2023 मध्ये मी इंस्टाग्राम पेज चालू केलेलं आणि आम्ही असे आमचं जे 3D व्ह्यूज असायचे ते आम्ही काम तिकडे त्याच्यावरती आमचं वर्क शो करायचो. कधी असं मी विचार नाही केलेला की आम्ही प्रॉपर आमचे असे साईट्स वगैरे चालू होतील. मॅनिफेस्ट करणं हेच खूप मोठी गोष्ट आहे आणि देवाच्या आशीर्वादाने खूप सगळं चांगलं चाललेलं आहे आणि असं चालू राहील. सो या आणि इंस्टाग्राम पेज चालू केलेलं. सो माझी फर्स्ट साईट आली थ्रू वन ऑफ माय फ्रेंड, कॉलेज फ्रेंड. सो तिने मला विचारलेलं की हे डू यू नो एनी इंटिरियर. मी सांगितलं या दॅट्स मी करून असं. सो ती फर्स्ट साईड आहे माझी चिंचपोकळीची. देन वी गॉट वडाळा. देन वी डिड वन ऑफिस इन दादर आणि देन वी हॅव दिस मांडूप एक मालवण मध्ये पण झालेली आहे. त्याचे पण आम्ही व्हिडिओ पोस्ट करणार आहोत आणि सध्या आता व्हिडिओ काही
टाकलेले आहेत छोटे छोटे आमच्या ग्लिम्सेस आलेले आहेत त्याच्याबद्दल. आणि ऑब्व्हियसली दिस इज द न्यू साईट भांडूपची लवकरच हँडओव्हर, आणि ह्याचे पण तुम्हाला होम टूर्स येतील किंवा छोटे छोटे ग्लिम्स तुम्ही बघतच बघत असाल असाल, आमच्या बरोबर. चॅनलवरती, किंवा हम्म. ऑराला जाऊन फॉलो करा, तिकडे तुम्हाला अजून जास्त गोष्टी समजतील. सो येस. आणि तुम्ही बघू शकता कशा प्रकारे आम्ही हे काम करतो. आणि कसं आहे की मार्केटमध्ये काय नवीन चालू आहे, काय ट्रेंडिंग आहे, त्या हिशोबाने आम्ही नेहमी काम करत असतो. आणि क्लायंटला पण सेम जसं आपण इन्स्टावरती बघतो किंवा पिंटरेस्ट वरती जे काही बघतो त्याच सेम मूड मधलं काम करून देण्याचे म्हणजे करून देणं हे आमचा प्रयत्न असतो नेहमी. प्रयत्न असतो हे. तो मैं क्लाइंट को शेयर कर दूंगा, जो पसंद आएगा वो आपका सिलेक्ट कर देंगे. बिझी बॉस. आता कसले छोटे नॉब? मंदिरसाठीचे नॉब छोटे चालतील काय? तेच ना आपण बघितलेले ते डमरू सारखे. तर कधी खाऊन येऊया, मग भूक लागली आता जाम बसतो. ऑलवेज अ हंग्री पर्सन. चली चाललोय आता आम्ही खायला काहीतरी. आता आमच्या साईडच्या बाजूलाच एक चांगलं उडपी रेस्टॉरंट आहे, तर ते उडपी टू मुंबई, तर त्याच्यामध्ये आम्ही आता खाऊ काहीतरी. डोसा. उलटी करायला इथे डोसा आवडतो. डोसा. चला आम्ही जातो खायला. थाली वगैरे असायला हवं. काय खाणार आहे नेहमीच आज? पण डोसा खाणार. आय लाईक डोसा. मला तर डोसा नको आहे, काहीतरी राईस काहीतरी घ्यायचं म्हणतोय. मग खायला मैसूर मसाला डोसा. आम्ही रोज नेहमी रेग्युलर मसाला डोसा खाते. आज काय करायचं मैसूर मसाला आणि कॉफी. दुपारची कॉफी. मला आवडते कॉफी. मला पण डोसाच आवडतो. म्हणजे खूप दिवस रोज रोज इथे येऊन डोसा खाण्यापेक्षा आज जरा खूप दिवस मिसळ नाही खाल्ली, तर मग मिसळ पाव खायचं ट्राय करूया. मिसळ पाव कसे मिसळ पाव आपण खाल्ली नाही आम्ही, पण आम्हाला सगळ्यात आवडती मिसळ आमची चिंचपोकळीला आहे. काय नाव त्याचं? आनंद भुवन मिसळ. बेस्ट मिसळ सगळ्यात. आमचे 2 फेवरेट मिसळ स्पॉट्स आहेत. एक तर चिंचपोकळीची आनंद भुवन मिसळ, आणि सेकंड म्हणजे दादर मधली एकादशी. यांची बघूया कशी मिसळ आहे ती. आणि तिसरी ठाण्याची मामलेदार मिसळ. तिथं कृतिका तू नाही खाल्ली आहे, पण मी खाल्ली. राज ठाकरेंचा आपण पण ती मिसळ, ती पण मिसळ खूप मस्त एकदम स्पायसी आहे. माझा आलाय मैसूर मसाला डोसा. हे नेहमीच्या रेग्युलर डोसा फास्ट झाला ना असं. आणि याने मागवली आहे मिसळ. पावभाजी सारखी वाटते पावभाजी आहे, पण आहे मिसळ. लेट्स टेस्ट. ऑनियन, मला खूप ऑनियन खूप आवडतो. सॉल्ट वे करतोय ते थोडंसं. नाही सॉल्ट असं रे, असं करतो. हो अरे ते सॉल्ट वे. सॉल्ट बे समजलं. सॉल्ट घालून थोडा सलाड बनवतो. झालं आमचं खाऊन. आता चाललो परत एकदा साईट वरती. आता सगळे येत आहेत कारपेंटर्स वगैरे, त्यांच्याशी पण एकदा बोलून घेतो. छोटी मीटिंग आहे. हा, तर ते झाल्यावरती थोडंफार काय काय गोष्टी चेक करायच्या आहेत. ते आता कम्प्लिशनला आली आहे साईट. आता थोडे दिवसात कम्प्लीट होईल, तर काय काय छोट्या छोट्या गोष्टी राहिले आहेत. टू डू लिस्ट अशी. हा, ती आम्हाला चेकलिस्ट बनवायची पण आहे, आणि हे पण करायचं आहे, चेक पण करायची आहे की काय काय त्यामध्ये राहिलंय. आणि काही दिवसात ही साईट कम्प्लीट होईल, तर त्यासाठी म्हणून काय काय गोष्टी. रोज आम्ही इथे यायचो. असं आम्हाला नेहमी होतं की जिथे जातो त्या एरिया, म्हणजे असं आता चिंचपोकळी असो किंवा वडाळा असो, इथे पण आम्हाला ते सवय होऊन जाते इथल्या एन्व्हायरमेंटची, इथल्या फूड आजूबाजूला जे आम्ही खातो त्याचं. माणसं इकडे नेहमी सिक्युरिटी वाले सगळे आमचे ओळखीचे असतात. आणि इथे खास करून इथले डॉग्स, तो कृतिकाचा एक फेवरेट डॉग आहे, ते तुम्हाला दाखवेल नंतर. मला तो अजिबात नाही. मला डॉग इन शॉर्ट आवडतात खूप, पण तो डॉग फिरून जाऊया. एग्रेसिव्ह डॉग जिरेल. I'll show you the dog. थांबा, आता कृतिकाचा एक फेवरेट इथे डॉग आहे, तो तुम्हाला दाखवतो 2 मिनिटं. हा बघा, हा कृतिकाचा फेवरेट डॉग आहे, सगळ्यात आवडता आहे. टॉमी.
दिसतोच तो खुंची एकदम कुंची आहे असं. तो ना असं साधा दाखवतो, म्हणजे जवळ गेला ना तो भोक्कन मला अंगावरती एकदा येतो. वगैरे मी असं असं करायला चावणारा आहे तो. बघा, मी इथं येऊ शकतो. एकदा साईड कम्प्लीट झालं की मग आम्ही परत इथे येणं नाही होत, कारण असं काही काम नसतं. मग मला बेसिकली खूप अटॅचमेंट अटॅचमेंट होऊन जाते त्या जागेची, आणि जागेची ज्या घराचं आम्ही इंटिरियर करतो त्या घराची पण खूप अटॅचमेंट होऊन जाते. आठवण ते येते. आम्हाला माहिती असतं की ते कसं होतं आणि मग ते कसं झालं. मग असं आम्हाला आम्ही तयार केलेलं काहीतरी असं स्वतः बनवलेली गोष्ट आहे ती, असं एक फॉर्म ऑफ आर्टच आर्ट. झाला हा, मग ते basically. जरी तो आम्ही असा म्हणजे आमचे क्लायंट राहायला येतील वगैरे त्यावेळेला आता. Let's see. काढून ठेवतो आणि ना मी सांगतो तुम्हाला की पाहिजे. हा, मी आता इकडनं मेजर करतो वरून. ग्रीन पार्ट बाबा एवढा पाहिजे तर एवढी हाईट. This is how the builder gave us the doors आणि असा थोडा लुक होता. And how our interior designing studio is making the entrance for us. खूपच डिझायनिंग वर्क इकडे झालेलं आहे आणि सध्या चालू आहे. बेस पुट्टी झालेली आहे याच्यावरती आणि हा आहे आपला शूट आहे आणि तिकडे जरा नेमप्लेट येणार आहे आणि सगळं असं जरा लुक वेगळा आहे हा ह्याचा. आणि पूर्ण कस्टम मेड केलं आहे. सो ॲक्च्युअली ही अशी मोठी ही जाळी आम्ही कट करणार आहोत. बेसिकली इथे अजून जाळी यायची आहे. ते इन अँड आउट असं नाही होणार आहे. इकडे जाळी येणार आहे. आणि हा आहे आपला शू रॅक. एवढा मोठा शू रॅक आहे. याच्यामध्ये शेल्फ्स येणार आहेत प्लस लाईट, आणि हे पूर्ण एकदम व्हाईट होणार आहे. लवकरच तुम्हाला याची रूम टूर मिळेल, होम टूर मिळणार असेल. आणि येस, होपिंग फॉर द बेस्ट. लवकरच हे सगळं कम्प्लीट होईल अँड यू गाईज विल गेट द न्यू टूर ऑफ दिस हाऊस. इथे आपल्या आता बार युनिटसाठी ग्लासेस फिट होत आहे, त्याची प्रोसेस चालू आहे. लवकरच इथे आता शटर्स येतील विथ फ्लुटेड ग्लास अँड ब्लॅक प्रोफाईल. आणि येस, how beautiful this bar unit is looking. Everything is like a curve इकडे आहे असं. ह्याच्यात दिसतं गेस्ट बाथरूम. आणि जे लाईट्स आहेत तीन मोडमध्ये आहेत. सो ऑन बोर्ड लाईट असतं, लाईट एकदम मिडी नाईट. या गाईज, आज होता आमचा मिनी व्लॉग ऑफ अ डे इन आवर लाईफ ॲज अन इंटिरियर डिझायनर, फ्रॉम साईट विजिट टू बिहाइंड द सीन. आणि सगळं हँडओव्हरचा जो ड्रामा होता तो सगळा आम्ही खूप आम्ही एक्सायटेड आहोत हँडओव्हरसाठी. आणि प्लस आम्ही तुमच्यासोबत आमच्या कॉलेज डेजपासून आत्तापर्यंत जी आमची इंटिरियर जर्नी होती ती पण आम्ही तुमच्यासोबत शेअर केलेली आहे. कसा आमचा ऑरा इंटिरियर्स फॉर्म झाला आणि हा एक मस्त ब्युटिफुल फेज होता आमच्या लाईफमधला, आणि जो अजूनही पुढे होत जाणार आहे. खूप छान छान साईट्स आम्हाला लवकर येतील आणि आम्ही ते रिव्हील करू तुम्हाला लवकरच. सो ह्या पेजला तुम्ही सबस्क्राईब करा, प्लस ऑरा इंटिरियर्सच्या पेजला पण सबस्क्राईब करा. प्लस आम्हाला इंस्टाग्राम वर पण फॉलो करा, क्रू अँड शूला पण फॉलो करा आणि ऑरा इंटिरियर्सला पण फॉलो करा. So thank you, Crew and Shoe signing off. See you soon. Bye. Bye.